नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात निगेटिव्ह नोटसोबत केलेली। ट्रम्प यांनी काल फार्मावर 100% टेरिफची अनाउन्समेंट केली आणि त्यामुळं एशियन मार्केट्स बऱ्यापैकी सगळे पडले, कारण ते फक्त भारतावर टेरिफ्स लावलेले नाहीत फार्माचे। फार्मामध्ये US मध्ये कुठल्याही देशातून फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स येतील, खास करून जे ब्रँडेड आहेत आणि ज्यांचा पेटंट आहे असे जे प्रोडक्ट्स येतील जगभरातून कुठूनही, त्या सगळ्यांना 100% टेरिफची अनाउन्समेंट ट्रम्प यांनी केली आणि त्याचा परिणाम मार्केटवर झाला। एशियन्स मार्केट मायनस राहिले, परिणामी आपणही जवळपास 100 पॉईंटच्या आसपास मायनस ओपन झालो निगेटिव्ह। पण त्यानंतरनं मात्र मार्केटला कंटिन्यू डिप्रिशिएट व्हायला लागलं। मार्केट थोडंसं नाराज झालं, कारण हे टेरिफ्स वॉर आता कुठं जाऊन थांबतील ह्या भीतीनं मार्केट आज पडलं आहे। तसं ट्रम्पचे टेरिफ जे काय फार्मावरील आहेत ते फारसा इम्पॅक्ट करणार नाही। फार्मा सेक्टरच फक्त हार्डली फार्मास्युटिकल सेक्टर 2% मायनस आहे। आलं लक्षात? म्हणजे असे झालेलं नाही की फार्मा सेक्टर 4 आणि 5%, 6% पडले। किरकोळ फॉल आहे फार्मा सेक्टरला, कारण त्याचा फारसा परिणाम होणार नाही, कारण बऱ्याच कंपन्यांची ऑलरेडी US मध्ये जे आहेत ते R&Dचे प्लांट आहेत आणि किरकोळ मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत, जे ट्रम्पनं त्याच्यामध्ये सूट दिले। त्यामुळं काही फार्मास्युटिकलचा एक्सपोर्टच नाही आहे अमेरिकेमध्ये, दुसऱ्या देशांमध्ये आहे, पण तरीही फार्मा सेक्टर पडलं। मार्केट डिसअपॉइंट झालं की टेरिफ वॉर जे आहे ते आता शमण्याच्या ऐवजी भडका लागले आणि उद्या जाऊन आणखी कोणत्या गोष्टीवर टेरिफ्स लागतील काय, हा फिअर मार्केटमध्ये आला, ही भीती मार्केटमध्ये आली आणि त्यामुळे मार्केट जे आहे ते ग्रॅज्युअली स्लोली डिक्लायनिंग करत गेलं आणि ऑलमोस्ट 250 पॉईंट मायनसमध्ये जाऊन निफ्टी बंद झाला आहे। महत्त्वपूर्ण सपोर्ट 24,800 होता, तोही ब्रेक केला। लास्ट वीकमध्ये आपण जस्ट क्लाइम केलेलं 25,000, तो 25,000ही ब्रेक केला काल। आज 24,800सुद्धा ब्रेक केला आणि 24,600च्या आसपास बंद दिला। 24,600वरून 25,450 ही जवळपास 900 पॉईंटची तेजी आपण या महिन्याच्या सुरुवातीला सप्टेंबरच्या सुरुवातीमध्ये बघितलेली। 24,600वरनं निफ्टी जे आहे तर 7-8 दिवसामध्ये कंटिन्युअसली वाढत जाऊन 25,400, 450पर्यंत गेला आणि या महिन्याच्या सेकंड हाफमध्ये 25,400वरून आज 7वा दिवस आहे, मार्केट कंटिन्यू खाली आहे। या 7व्या दिवशी निफ्टी ऑलमोस्ट 24,800 ब्रेक करून परत पुन्हा 24,600च्या पाशी येऊन टेपला आहे। तुम्ही चार्टवर बघितला तर निफ्टीमध्ये तुम्हाला ही मूव दिसून येईल। त्यामुळे ज्या पद्धतीची जी मूव आली एक्सेप्शनल, ती थोडी काळजी करणार आहे, कारण बरेच पॉझिटिव्ह ट्रिगर होते। GST कट होता, इन्फ्लेशन कमी आलेलं, RBIचे व्याजदर कट होणार आहेत, US मध्ये व्याजदर कट झाले आहेत। टेरिफ वॉर एकच गोष्ट आहे अशी की जी मार्केटला काळजी टाकत आहे आणि मार्केट त्यामुळं घाबरले की आणखी कोणत्या सेक्टरवर कशा पद्धतीनं टेरिफ्स येतील का। यामुळं मला वाटतं लॅक ऑफ बाईंग करण्यामध्ये लोकांचा कल कमी राहिला आणि FIsकडून विक्रीचा जो सुरू आहे तो आणखी थोडासा वाढला असं मला वाटतं, कारण काल FIsने जवळपास 5,100 करोडची विक्री केली आहे। आजही मला वाटते जवळपास 5-6 हजार करोडची विक्री FIsकडून झाली असेल, पण बाईंग झालेलं नाही। मार्केटला बाईंग जे आहे ते थांबलं आहे मला वाटतं। लॅक ऑफ बाईंगमुळं मार्केट आज जास्त कोसळले। महत्त्वपूर्ण सपोर्ट 24,800 ज्या पद्धतीनं तुटला, त्यानंतरनं मात्र मार्केटनं मागे वळून बघितलं नाही, कंटिन्यू मार्केट खाली जात राहिलं आणि निफ्टी जे आहे तो सरतेशेवटी 24,650च्या आसपास जाऊन बंद दिला आहे 250 पॉईंट मायनसमध्ये। सेन्सेक्ससुद्धा 750 पॉईंट मायनस, बँक निफ्टी 600 पॉईंट मायनस जाऊन बंद दिलं आहे। त्यामुळे ओव्हरऑल टेरिफ वॉरमुळं मार्केट थोडंसं डिसअपॉइंटिंग झालं, पण हे जर टेरिफ वॉरची अनिश्चितता कमी झाली तर मला वाटतं मार्केट निश्चित लवकरात लवकर रिकव्हरी आणि बाउन्स बॅक देऊ शकतो। पण आत्ता तरी सध्या टेरिफ वॉर लवकर थांबल असं काही दिसत नाही आहे, तेव्हा मार्केट थोडंसं वीक आहे। टेक्निकली बोलायचं झालं तर ज्या पद्धतीनं आपण खराब क्लोजिंग दिलं आहे, मार्केट फर्दर डिक्लायनिंग करू शकतं। हे निश्चित सोमवारी जर या टेरिफ वॉरला घेऊन काही न्यूज नाही आली, शमण्याचा प्रयत्न नाही झाला, कारण आपलं डेलिगेशन जे आहे ते US मध्ये गेलेलं ते आज भारतामध्ये परतत आहे आणि त्यातून प्रेस कॉन्फरन्स जर काय घडली, काय पॉझिटिव्ह ट्रिगर आले, काही कमेंट्री ट्रम्प यांची आली, कारण ते रातोरात अनाउन्समेंट करतात, हे त्यांचं जग जाहीर आहे। लास्ट 10 इयरमध्येही त्यांनी तसंच केलं, तर ह्यासुद्धा त्यांच्या राष्ट्राध्यक्षाच्या कालावधीत त्यांचं असंच वागणं आहे की ते कधीही काही ट्विट करतात किंवा अनाउन्समेंट करतात। त्यामुळे जर काही अनाउन्समेंट झाली पॉझिटिव्ह टेरिफ वॉरला घेऊन तर रिकव्हरी येऊ शकते, अदरवाईज मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर राहू शकतं। निफ्टीला टेक्निकली बोलायचं झालं तर 24,600 एक सपोर्ट आहे, कारण 24,600वरून आपण बाउन्स होऊन 25,400पर्यंत गेलेलो। त्यामुळे 24,600 प्रोटेक्ट राहिला आणि 24,800पर्यंतची जागा आहे निफ्टीला वाढण्यासाठी। जर 24,600 ब्रेक झाला तर 24,500पर्यंत निफ्टी आणखी खाली येऊ शकते, म्हणजे आणखी 100 पॉईंट निफ्टी जे आहे ते सोमवारी खाली येऊ शकते जर 24,600 ब्रेक झाला तर।
हायर लेवलला 24,800पर्यंत निफ्टी जाऊ शकते. तिथंपर्यंतची रिकव्हरी निफ्टीला येऊ शकते. 24,800 एक रेजिस्टन्स पॉईंट आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 54,500च्या वरती गेलं तर एक रिकव्हरी येईल 54,800पर्यंत. अदरवाईज लोअर लेवलला बँक निफ्टीला 54,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तिथंपर्यंत बँक निफ्टीसुद्धा खाली येऊ शकते. या टेक्निकल लेवल्सनुसार तुम्ही काम करू शकता. FIs विक्री करत आहेत, त्यांची विक्री थांबणं गरजेचं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मी व्हिडिओमध्येही म्हणलेलं की FIची विक्री थांबले. ज्या पद्धतीनं पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट्स आहेत, निफ्टीवर जाईल, मार्केट वर गेलंही, पण या सोमवारपासून FIsने कंटिन्यू विक्री केली आहे. रोज 2-3 हजार करोडची विक्री करतात. काल 5,000 करोडची केली आणि आजही मला वाटतं समोर 5-6 हजार करोडची विक्री केली असेल. त्यामुळं FIच्या विक्रीमुळे निफ्टी आणखी फर्दर डिक्लाईन करू शकते. आज NSEमध्ये 460 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2340 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 6 शेअर वाढले, त्या बाजूला 44 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअरची संख्या जास्त आहे. आज एवढा सेक्टर इंडिसाइजमध्ये सगळे सेक्टर पडून बंद झाले आहेत. खास करून लीड केले बँक्स, IT, फार्मा, FMCG, ऑटो, एनर्जी, रियालिटी, सगळ्या सेक्टरमध्ये 0.5%, 2%पर्यंतचे फॉल आलेले आहेत. युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत. ग्लोबल मार्केट्स बघावे झाले तर युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर 50 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. आणि US मार्केट निगेटिव्ह बंद दिलेले. पण आपल्या मार्केटमध्ये ट्रम्प यांचे फार्मा सेक्टरवर अनाऊन्समेंटमुळं एशियन मार्केट खास करून पडलेत. युरोपियन मार्केट्समध्ये एवढं फार्मास्युटिकल्स मॅन्युफॅक्चर नाही होत आहेत. खास करून भारत आणि जपानसारख्या देशांमधून फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स जे आहेत ते US एक्सपोर्ट करतात. त्यामुळं आपल्या देशांवर जास्त मार्केट्सवर दबाव आहे. त्यामुळे बघूया ओव्हर द विकेंड या टेरिफ वॉरला घेऊन काही पॉझिटिव्ह ट्रिगर आलं तर होपफुली रिकव्हरी येऊ शकते. पण हायर लेवलला FIsकडून सेलिंग अपेक्षित आहे. त्यामुळे बघू मार्केट सोमवारी कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.